हॅलो, राधा राधा. कसे आहात सगळे? कमेंटमध्ये सांगू शकता. सगळे मस्त आहेत असंच सांगा. चला, आपण आज बघूयात की महाकाली तुम्हाला काय सांगू इच्छिते. आता चैत्र नवरात्र येते, ठीक आहे. सो नवरात्रमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, किंवा काय रिच्युअल करून तुमचे सगळे मॅनिफेस्टेशन तुम्ही पूर्ण केले पाहिजेत, त्यावर आपण हा मेसेज घेतोय, ठीक आहे. देवीमध्ये सगळ्याच रूपांचं आपण रूप बघतो, त्याच्यामुळे आपण हेच बघूयात की हे काही तुम्हाला काय सांगू इच्छिते. आपले कुलदैवत किंवा एक इष्टदेविका तुम्हाला काय सांगतीये, कुठे प्रोटेक्शन घ्यायची गरज आहे किंवा काय काळजी घ्यायची येत्या नवरात्रीमध्ये, आपण तो मेसेज घेऊया, ठीक आहे. सो मी शफल करून झालंय. आपण यातून आधी 2 कार्ड निवडूयात, पाईल नंबर 1 अँड पाईल नंबर 2, ठीक आहे. गुह्यकाली. ओके, पाईल नंबर 1 आलाय गुह्यकाली. नाव वी सिलेक्ट पाईल नंबर 2. ओके, कालरात्री. बघा ना, नवरात्रीचे दिवस आहेत येणारे आणि दोघं देवी त्याच डेजमध्ये त्यांची साधना केली जाते किंवा पूजा केली जाते. कालरात्री म्हणजे नवरात्री. किती सुंदर असा मेसेज आहे बघा ना. सो दोघं तुम्ही पाईल आधी नीट बघून घ्या, यांच्याबरोबर व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला काय कनेक्शन येत आहे, तुम्हाला कोणतं रूप आईचं किंवा कनेक्ट होतंय जास्त, किंवा कोणता फोटो आवडतोय तुम्हाला, यात कोणतं कार्ड जास्त कनेक्टेड वाटतंय, त्या दोघांपैकी एक पाईल चूज करा आणि मग आपण पाईल वाईज एनर्जी घेऊयात. ठीक आहे. होप की तुमचं सिलेक्शन झालं असावं. ठीक आहे. सो पाईल नंबर 1 तुम्हाला इथे दिसेल, त्यासाठी मी इथे पाईल नंबर 1 ठेवते. यातही आपण ना देवीचे पण अजून कार्ड्स घेऊयात, ज्याच्याने तुमची रीडिंग प्रॉपर येईल. ठीक आहे. पाईल नंबर 1 ची ही रीडिंग आहे. यातून आपण 3 कार्ड घेतली. ओके, बॉटम काही चांगला आलेला नाही आहे. ठीक आहे, थोडीशी काळजी घ्यायची आहे. सो इथे आपण हे 3 कार्ड घेतले. मी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ना 9चे 9 दिवस रात्री लाईव्ह येणार आहे. ठीक आहे, तर आपण लाईव्ह पण तुम्हाला काही आन्सर घ्यायचे असतील, काही क्वेश्चन असतील तुमच्या मनात, तर आपण ती पण रीडिंग घेऊयात. ठीक आहे, फक्त नवरात्रीचे दिवस असणार आहे ती रीडिंग, त्याच्यामुळे मी आधी सांगते तुम्हाला. ओके ओके, कार्ड्स नीट दिसत असतील तुम्हाला. हे पाईल नंबर 1 वाल्यांची रीडिंग आहे. बॉटम ऑफ डेक हा कार्ड आलं होतं. ठीक आहे, सो त्याला इग्नोर करून चालणार नाही, त्याचंही घेऊयात.
ठीक आहे. मला इथे असं दिसतंय की तुमच्या घरामध्ये ऑलरेडी काहीतरी जुनी यंत्रच आहेत. यंत्र असतात तशी यंत्र जे आपण कॉपरचे, ब्रासचे, सिल्वरचे बनवून ठेवतो किंवा त्यांना रिचार्ज नाही करत आणि ते असेच वर्षानुवर्ष तसेच आपण त्यांच्याकडून एनर्जी घेत आहोत, पण ते आता वर्क नाही करते असं दिसतंय. ठीक आहे. सो ते खूप जुने असावे किंवा कुठेतरी ठेवले आहेत आणि तुम्ही त्यांची पूजा करत नाही आहेत किंवा म्हणजे आहेत स्टोरेजला असं दिसतंय. सो त्यांना रिचार्ज करा. या नवरात्रीच्या दिवसांमध्ये त्यांची पूजा करा, क्लिनिंग करा, प्रॉपर त्यांना चार्ज करा. ठीक आहे. जे काही कोणत्याही माता लक्ष्मीचे असतील ते यंत्रास तुम्हाला पूर्ण चार्ज करून त्यांची एनर्जी घ्यायची आहे. ठीक आहे. यंत्रास चार्ज कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओजमध्ये सांगते. ठीक आहे. दुसरं आहे की तुम्ही मोहमायेमध्ये थोडं जास्त भरकटत आहात, तर त्याच्यातून तुम्हाला थोडं एक स्टेप वरती यायचे किंवा मोहमायेपर्यंत पोहोचायचे. काली ही आधी माया आहे, मोहमाया आहे, मग महामाया आहे. ठीक आहे. सो महामायेपर्यंत पोचायला मोहापासून मुक्ती मिळवायची आधी. मग आता मोह कसा आहे आपला मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये खूप नीड्स आहेत आपल्या. ठीक आहे. तर आपल्याला त्या पूर्ण करत करत दुसरी उद्भवते, तिसरी येते, मग चौथी फिश येते. सो ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून आपल्याला नक्की सत्यता काय आहे त्याच्यावर लक्ष करायचं. ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये थोडंसं मेडिटेशन करा. ठीक आहे. महाकालीचं गायडन्स हेच आहे की जे काही यंत्राज आहेत जे तुमचे जुने आहेत ते आता तुम्ही क्लिन्झिंग करा, चार्ज करा. सगळ्यात मोठं मॅनिफेस्टेशनचं यंत्र काय आहे माहिती का? आपली बॉडी, आपलं सोल, आपला माइंड. ठीक आहे. सो ह्या तिघांवर जर तुम्ही काम केलं किंवा मेडिटेशन केलं, यांच्यावर जर तुम्ही फुल फोकस असलात, यांच्यावर जर थोडंसं स्वतःला वेळ दिला, ह्या चक्रांवर जर तुम्ही काम केलं, बॉडी, सोल अँड माइंड यांना जर अलाइन केलं, तर तुम्ही मोहातून मुक्त होण्याचे चान्सेस तुमचे खूप वाढून जातात. आणि मेन म्हणजे नवरात्रीचे दिवस, शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षमध्ये जर तुम्ही नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर काम केलं स्वतःवरती, तर ते अजून त्याच्यामध्ये तुम्ही यश मिळवता. ठीक आहे. मग आता बगला मुक्तीची पण एनर्जी आहे. ठीक आहे. हां, शत्रुतापासून मुक्ती दिसते. ठीक आहे. किंवा जर कोणी गुप्त शत्रू आहे किंवा कोणी तुम्हाला माहिती नाही, कोणीतरी तुमच्यावर नेगेटिव्हिटी स्प्रेड करते किंवा टाकते किंवा वाईट नजर आहे किंवा तुमच्या पश्चात कोणी बोलत आहे, चर्चा करत आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती मला त्रास देणार आहे किंवा हा माझ्याबद्दल चांगला विचार नाही करत. सो त्यांच्यापासून सावध राहायचं आहे. म्हणजे असं नाही आहे की कोणीतरी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक करत असेल. कोणाचे वाईट इंटेन्शनसुद्धा टेलिपॅथिकली आपल्याला निगेटिव्हिटी पोहोचवतात. सो त्याच्यापासून मेन तर आधी आपल्याला त्याचं प्रोटेक्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. जे तुमच्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यापासून प्रोटेक्शन घ्यायचं आहे सगळ्यात आधी. ठीक आहे. सो हे मेन 3 तर आले मॅसेज. ह्या कार्डचा मिनिंग मी तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे. ठीक आहे. सो इथे हे पण दिसते की तुम्ही मॅनिप्युलेटिव्ह आहात खूप किंवा तुम्हाला मॅनिप्युलेट करण्यात येईल. 2 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. सो त्याच्यापासून थोडंसं प्रोटेक्शनमध्ये राहायचं आहे. कोणाला इतक्या इझिली कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे. नाहीतर कोणी सांगितलं आणि तुम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून खुश व्हाल किंवा तिथे एफर्ट्स टाकाल, तिथे विश्वास ठेवून तुम्ही त्या कामाला लागाल किंवा खुश व्हाल आणि मग तुमचे इमोशन्स थोडेसे पुढे जाऊन ब्रेक होतील किंवा तुमचं मन दुखेल, असं काहीही होऊ देऊ नका. त्यासाठी थोडासा इमोशन्सवर कंट्रोल ठेवा, स्पिरिच्युअल राहा, मंत्रांचं चॅन्टिंग करा. तुम्ही त्या नवरात्रींमध्ये काय काय केलं पाहिजे हे सुद्धा मी रीडिंगच्या एंडिंगला रेमेडीज देईन. सो ते बेसिकच देईन. एवढं असं काही तुम्ही स्ट्रिक्टली ते फॉलो केलं पाहिजे आणि ते डेली रुटीनमध्ये तुमच्याकडनं होणार नाही अशातलं काही देणार नाही. ठीक आहे. सो बेसिक तुम्ही जे करू शकाल ते करूया. नेक्स्ट असं की वादविवादांपासून दूर राहायचं आहे. ठीक आहे. खूप जुने तुमचे कोर्ट केस आहेत किंवा लिगल इश्यू जे तुमचे खूप जुने आधीचे जे चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये आता थोडंसं तुम्हाला ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. ठीक आहे. थोडंसं आता तुम्हालाही थोडंसं प्लॅनिंग, प्लॉटिंग, स्ट्रॅटेजीज वापरायची गरज आहे. ठीक आहे. ओव्हर थिंकिंग नाही करायची आहे प्रॉपर, नाहीतर तुम्ही गोंधळाल आणि मग इम्पेशंट होऊन काहीतरी चुकीचा निर्णय घ्याल, तर असं नाही करायचं आहे. प्रॉपर विचार विनिमय घेऊन त्याच्यावरती काम करायचं आहे. ठीक आहे.
कोर्ट केसेसची एनर्जी थोडी हाय, किंवा प्रॉपर्टी रिलेटेड काहीतरी तुमचं जुन्या गोष्टी चालल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन मोडमध्ये येताना दिसताय. जर नाही आहात तर त्या घ्या, हा वेळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे, याच्यामध्ये तुम्ही ॲक्शन मोडमध्ये घ्या. ठीक आहे. मन दुखण्याचे चान्सेस खूप आहेत, किंवा जुन्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पास्टमध्ये खूप तुमचं मन दुखावलं आहे, किंवा तुम्हाला इझी कोणीतरी एकदमच मेंटली टॉर्चर केलं असावं, किंवा तुमचे इमोशन्स ब्रेक झाले असावेत, किंवा तुमचं रिलेशनशिप पास्टचे जे खराब झालेले आहेत ते तुम्हाला आत्ता थोडेसे इथे परत ते मेमराईज होतील, किंवा तुम्हाला त्याचा ट्रॉमा येईल, एन्झायटी येईल. हे मेजर चान्सेस आहेत. ठीक आहे. सो सुस्तपणा, नेगेटिव्ह, हे सगळं ओव्हर थिंकिंग होणं, एन्झायटी येणं, खूप सारं, म्हणजे तुम्ही त्याच विचारांच्या गोंधळामध्ये अटकाल. ठीक आहे. सो नवरात्र ही तेच असते, सगळ्या नेगेटिव्ह एनर्जीज तेव्हा खूप हायपर ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःवर खूप काम करायचं आहे, प्रोटेक्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. थोडंसं यंत्रांची चॅन्टिंग करा, यंत्र सगळे चार्ज करा आणि मंत्रांची चॅन्टिंग सुरू ठेवा. ठीक आहे. तर बेसिक नेगेटिव्हिटीपासून काळजी घ्यायची खूप सारी. ठीक आहे. मी हा मॅसेज तुम्हाला सांगितलाच आहे की महाकाली काय सांगू इच्छितो तुम्हाला. आणि आता बारी आहे गुह्यकालीची. ठीक आहे. तर गुह्यकाली माता गुह्यकाली इथे काय दिसते माहिती का, की त्या ना आतल्यात सगळ्या गोष्टी हाईड करून ठेवणाऱ्या आहेत. तुम्हाला सगळ्याच आपल्या गोष्टी ओपन करायच्या नाही आहेत कोणासमोर, किंवा सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी कोणाला सांगायच्या नाही आहेत. ठीक आहे. सो ते एक रूप तुम्हाला मेंटेन करूनच ठेवावं लागेल. जोपर्यंत सक्सेस तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यात तुमच्या प्लॅनिंग्स, किंवा तुम्ही काय ॲक्शन मोडमध्ये आहात, किंवा काय बिझनेससाठी म्हणा, तुमच्या करिअरसाठी म्हणा, जॉब प्रमोशनसाठी, किंवा जॉबमध्ये उन्नती व्हावी, किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करताय, किंवा रिलेशनशिपमध्ये तुमचं आणि तुमच्या पार्टनरच्या खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या अजिबात कोणाबरोबर शेअर करायच्या नाही आहेत. थोडंसं आतल्यात ठेवायचं आपल्या गोष्टी. नजर लागणं किंवा पटकन टोकाटोकी होणं हे अडथळे निर्माण करतात. आणि आता येणारी जी नवरात्र आहे ती थोडी चैत्र नवरात्र आहे. सो वर्षातली सगळ्यात मोठी नवरात्र आहे. ठीक आहे. सो इथे तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सो मी आता रेमेडीज सांगते की तुम्हाला डेली या नवरात्रीमध्ये काय करायचं आहे. एक मंत्रांची चॅन्टिंग जी करायची आहे ती माता कालीची. तुम्ही क्लीम, फक्त बीज मंत्र जो आहे मा कालीचा तो क्लीम 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 करायचा आहे. क्रीम एक बीज मंत्र आहे मा कालीचा, आणि क्रीम हा पण एक बीज मंत्र आहे. पण ठीक आहे, दोघांचे बेनिफिट्स वेगळे आहेत, दोघांची इनर पॉवर वेगळी आहे, आणि दोघं जे आपल्या ऑरामध्ये जी पॉवर वाढवतात, किंवा त्या मंत्रांपासून जे आपल्याला प्रोटेक्शन मिळतं, जी एनर्जी मिळते ती पण एकदम वेगळी आहे. सो तुमचं कन्फ्युजन होईल क्लीम आणि क्रीममध्ये. सो ते नाही झालं पाहिजे. ठीक आहे. सो क्लीम हा तुम्ही सगळेजण करू शकतात, आणि जो क्रीम आहे तो गुरुदक्षिण्यानंतरच आपण सगळे करू शकतो. सो तुम्ही बेसिक डेली रुटीनमध्ये क्लीम हा करावा. ठीक आहे. क्लीम क्लीम क्लीम. रक्तचंदनाची माळ असेल तुमच्याकडे, लाल चंदनाची माळ असेल तर तुम्ही तिच्याने हा जाप करू शकतात. ठीक आहे. एक तर रुद्राक्षाची माळ, स्फटिकची माळ किंवा रक्तचंदनाची माळ, ह्या 3 माळेपैकी कोणतेही एक माळेसोबत तुम्ही क्लीम 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 याचा जाप करायचा आहे. ठीक आहे. रेड कलरचं आसन घ्यायचं आहे, एक दिवा लावायचा आहे तुपाचा किंवा सरसोच्या तेलचा, आणि डेली जर तुम्ही 5 मिनटं पण हे डेली सकाळी किंवा संध्याकाळी चॅन्टिंग केलं तर खूप उत्तम असेल. प्रोटेक्शन राहील, तुमचे इमोशन्स कंट्रोलमध्ये राहतील, तुमचे मेंटल हेल्थ खूप चांगली असेल, फिजिकल हेल्थ खूप छान असेल. ठीक आहे. स्पिरिच्युअल ग्रोथ होईल ती वेगळी. ठीक आहे. होप की तुम्हाला रीडिंग आजची खूप आवडली असावी. ठीक आहे. सो थँक्यू. पाईल नंबर 1. चला आता आपण घेऊयात पाईल नंबर 2ची एनर्जी. हॅलो, राधा राधा. पाईल नंबर 2. चला, चैत्र नवरात्र ही वर्षातली सगळ्यात मोठी नवरात्र आहे, आणि याच्यामध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, किंवा माता काली तुम्हाला काय सांगू इच्छिते. मा काली म्हणजे सगळ्या देवींची रूपं त्यात आहेत. सो तुम्हाला तुमची कुलदैवत म्हणा, किंवा तुमची इष्टदेविता जी असेल त्या तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात, किंवा काय प्रोटेक्शन घेतलं पाहिजे तुम्ही या दिवसांमध्ये, किंवा साधना कशी केली पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे. सो त्या रिगार्डिंग ही आपण एनर्जी चेक करतोय. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पाईल नंबर 2चं होतं कालरात्री.
सो ह्या कार्डचं मिनिंग मी एंडिंगला सांगेन. त्याच डेकमधून आपण ही 3 कार्ड घेतलेली आहेत. त्या 3 कार्ड्सचं मी आधी तुम्हाला रीडिंग देते आणि त्यानंतर हे तुम्हाला प्रॉपर काय रीडिंग आले, तुम्ही काय केलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे किंवा ह्या 9 दिवसांमध्ये काय होऊ शकतं. ठीक आहे, तर आपण त्याबद्दल ही रीडिंग जाणून घेऊयात. ठीक आहे. सो सगळ्यात आधी नवरात्रीच्या दिवसांमध्ये एनर्जीज खूप हायपर ॲक्टिव्ह असते किंवा खूप एनर्जी हाय असतात. त्या दिवसांमध्ये मोठे मोठे रिच्युअल केले जातात, तांत्रिक साधना केली जातात. ठीक. सो त्यावेळेला आपला ऑरा वीक असतो किंवा आपण अलाइन नसतो युनिवर्सशी. त्याच्यामुळे आपल्याला त्या एनर्जीजशी डील नाही करता येत. ठीक आहे, त्या एनर्जीज आपल्या बॉडीमध्ये नीट सर्वाइव्ह नाही होत आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मेंटली किंवा इमोशनली किंवा फिजिकली त्रास होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही डेली जर स्पिरिच्युअल पाथवर आहात आणि डेली रुटीनमध्ये तुमचं काही ना काही चालू आहे, चॅन्टिंग करणं, जप करणं, मंदिरात जाणं किंवा कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, हे जर तुमचं डेली बेसवर चालू असेल तर खूप छान, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. पण जे काहीही नाही करत किंवा डेली रुटीनमध्ये त्यांच्याकडनं काहीही नाही होत, ही रीडिंग त्यांच्यासाठी किंवा रीडिंग सगळ्यांसाठी आहे, पण प्रोटेक्शन खूप जास्त त्यांनी घ्यावं, कारण की ही एनर्जीज खूप हेवी आहे आत्ताची जी आहे ती. ठीक आहे. सो सगळ्यात आधी माता कालीचा संदेश आहे, गौरी देवी. ठीक आहे. तुम्ही आतून ज्या, मला तर जास्त करून लेडीजचीच एनर्जी दिसते. सो ज्या पण तुम्ही लेडीज आहात ना, त्या आतून खूप हळव्या आहात, खूप इनोसन्सी तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही कार्मिक पाथवर चालण्यासाठी खूप संयमशील राहता किंवा सगळ्या ठिकाणी समजदारी घेतात किंवा तुम्ही जसे आहेत ते तुम्ही एक हाईड करून ठेवलं आहे स्वतःला आणि एक समजदार कॅरेक्टर म्हणून तुम्ही निभवताय किंवा खूप परफेक्ट पत्नी होण्याचं किंवा पार्टनर होण्याचं काम तुम्ही चालवत आहात आत्ता असं दिसतंय. पण कधी कधी तुमचं आउट ऑफ कंट्रोल होतं किंवा तुम्ही खूप अग्रेसिव्ह होऊन जाता आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलतात. सो ते आउट ऑफ कंट्रोल का होतं हां, किंवा ते का कंट्रोल नाही होत तुमच्याकडून किंवा त्याच्यावर तुम्ही काय केलं पाहिजे ते पण आपण बघूयात, मी तेही सांगते. ठीक आहे. हे मातंगीचं रूप आहे, तुमचं बोलणं खूप छान आहे, सगळं ठीक आहे, पण कधी कधी तुम्ही असं बोलतात. ठीक आहे. कधी कधी तुमचं बोलणं जे आहे ते आउट ऑफ कंट्रोल होतं आणि तुम्ही एकदम रूड बोलून जातात, जे समोरच्याला खूप हर्ट होतं. रेड मातंगी माता. सो अग्रेसिव्ह होतात. ठीक आहे. मुलांवरही चिडचिड होत असेल, मुलं नसतील तरी तुम्हाला किड्स त्यावेळेला नेबर्सचे असतील, तुमचे रिलेटिव्सचे असतील, कोणाचेही असतील फॅमिली मेंबर्समध्ये, ते तुम्हाला सहन नाही होत त्यांचं खेळणं वगैरे, तुम्ही लगेचच पटकन चिडचिड होतात. ठीक आहे. सो ते जे तुमचं आतलं जे रूप आहे महामायाचं ते बाहेर पडतं. सो त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल ठेवणं लई गरजेचं आहे. तुम्ही हे खास केव्हा होतं माहिती का, इमोशनली जेव्हा तुमचा ब्रेकडाऊन होतो तेव्हा. ठीक आहे. सो तुम्हाला हे दोघं कॅरेक्टरवर, म्हणजे तुम्ही ॲक्च्युली काय आहात आणि तुम्ही काय कॅरेक्टर प्ले करतात याच्या दोघांमध्ये तुम्हाला खूप संयम साधायचा आहे, खास करून ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये. ठीक आहे. त्यावेळेला निगेटिव्ह एनर्जीजमुळे किंवा मून सायकल नीट नसल्यामुळे किंवा तेव्हा खूप हायपर ॲक्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवणारच आहे 1001%. त्याच्यामुळे खूप कंट्रोल ठेवायचा आहे. ह्या रीडिंगमध्ये, टॅरो रीडिंगमध्येही ना तेच येतं आहे की तुम्ही इमोशन्सली ब्रेकडाऊन होत आहे, डिसअपॉइंट होत आहे पार्टनरला घेऊन, रात्रीची झोप नाही आहे, अस्वस्थपणा जाणवतो आहे, निगेटिव्ह थॉट्स येत आहेत. ठीक आहे. तुम्ही खूप नॉलेजेबल आहात, संयमी आहात, शांत आहात. ठीक आहे. तुम्हाला असं पूर्ण कव्हर करून राहायला आवडतात, म्हणजे कपडे वाईज पण तुम्ही असं साधं सरळ राहायला आवडतं किंवा नॉलेज पण तुम्हाला हाईड करून ठेवायला आवडतं. जास्त कोणाला चर्चेत आम्हाला येतं असं दाखवण्याचं स्वभावत नाही आहेत तुमच्या. ठीक आहे. पण कधी कधी तुमच्या पार्टनरमुळे, खास करून पार्टनरमुळे तुम्ही इमोशनली ब्रेकडाऊन फील करता स्वतःला. ठीक आहे. सो ते कंट्रोल करायला पाहिजे. शिवजींची साधना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करतायत असं दिसतंय. ठीक आहे. सो महादेवाचं किंवा हनुमानजींचं, ठीक आहे, हनुमानजींची पण साधना इथे करणारे बरेच जण आहेत. सो जे पण हनुमानजींची पूजा किंवा हनुमान चालिसा करतायत किंवा शिवजीची साधना करतायत त्यांना ती आता या दिवसांमध्ये जास्त करण्याची गरज आहे. ठीक आहे. डॉमिनंट होताना दिसतंय खूप सारं,
आणि मग खूप सारे वादविवाद किंवा करिअर स्टेबिलिटीसाठी किंवा जॉब पाहिजे किंवा बिझनेस स्टेबल होण्यासाठी ना खूप साऱ्या कॉम्पिटिशनमध्ये उडी टाकतायत असं दिसतंय. ठीक आहे. सो ते कॉम्पिटिशन सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे, पण तुम्हाला बॅलन्स करून किंवा विचार करूनच स्टेप घ्यायचा आहे. ओव्हर थिंकिंगमध्ये फसून तुम्ही स्टक होताना दिसतं इथे खूप. सो ते नाही करायचं आहे. ठीक आहे. ह्या सिच्युएशनमध्ये ह्या 10 दिवसांच्या वेळेमध्ये ना तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा, वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो ते तुम्हाला खूप मदतदायी असेल. ठीक आहे. अग्रेसिव्ह होऊ नका. तुमच्या मनासारखं जर नाही झालं तर तुम्ही खूप नेगेटिव्ह आणि डॉमिनंट होताना दिसताय. सो ते नाही झालं पाहिजे याची काळजी घ्या. ठीक आहे. 3 रस्ते 4 रस्ते कुठेही काही उतारा किंवा लिंबू किंवा काहीही जर निगेटिव्ह एनर्जीज डील झालेलं दिसलं असेल तर क्रॉस करू नका. चुकून आपल्या ऑरामध्ये त्या एनर्जीचं इंटरॅक्शन होऊ नका द्या. असं तुम्हाला काळजी घ्यायची खूप जास्त या 10 दिवसांमध्ये. ठीक आहे. आणि जर नेगेटिव्ह एनर्जीजपासून प्रोटेक्शन घ्याल तर खूप बरं असेल. ठीक आहे. कारण की ना कुणाकुणाची टेलिपॅथिकली पण एनर्जी खूप आपल्याला लागत असते. कुणी आपल्याबद्दल जर चांगला विचार नाही करत असेल तर त्यांचीसुद्धा एनर्जी आपल्याला टेलिपॅथिकली हार्म करत असते. तर ती पण तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. कालरात्री आता लास्ट मेसेज आहे कालरात्री. ठीक आहे. सो कालरात्री म्हणजे काय, नेगेटिव्ह एनर्जीज. ठीक आहे. तुमची ओव्हर थिंकिंग खूप आहे किंवा तुमच्यावर नेगेटिव्ह डेज किंवा नेगेटिव्ह एनर्जीचा प्रादुर्भाव खूप फास्ट होतो. जर तुम्हाला कोणी हील करत असेल किंवा पॉझिटिव्ह सांगत असेल, सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत किंवा तुम्ही त्यावर लवकर काहीतरी हिलिंगचं सोल्युशनच नाही घेत. ठीक आहे. तुम्ही लवकर ते ऐकत नाहीत. नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये चालत असतात. ठीक आहे. सो ते तुम्ही थोडंसं त्यावर ओव्हरकम मिळवलं पाहिजे. ठीक आहे. मी आता तुम्हाला एक रेमेडी देते छान अशी. ठीक आहे. इथं मिस्टर आणि मिसेसची किंवा पार्टनर्स बरोबर ना खूप सारे असे प्रॉब्लेम होताना दिसत आहे. तर मी जर मिस्टरांसाठी करू शकते किंवा आपले हजबंड आपल्या वाईफसाठी करू शकतात किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्ही तेही आपल्या पार्टनरसाठी करू शकतात. ठीक आहे. एक मंत्र देते, तो चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून करा किंवा नवरात्र झाल्यानंतरही तुमचं रिलेशन चांगलं राहावं त्यासाठी तुम्ही डेली करू शकतात. एक मंत्र देते, स्क्रीनवरही देईन मी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही चेक करू शकता. तर मंत्र असा आहे, ओम क्लीम श्री श्रीम रामाय नमः, श्री सीताय स्वाहा, श्री श्री क्ली मोमाम. ठीक आहे. परत एकदा मंत्र सांगते, ओम क्लीम श्री श्रीम रामाय नमः, श्री सीताय स्वाहा, श्री श्री क्लीम मोम. ठीक आहे. सो हा मंत्र तुम्हाला 108 टाइम डेली करायचा आहे. ठीक आहे. स्फटिकच्या माळेने, रुद्राक्षच्या माळेने किंवा लाल चंदनाच्या माळेने तुम्ही हा जप डेली करू शकता. तुम्ही विदिन 7 to 8 डेज तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये ड्रास्टिक चेंज बघणार. ठीक आहे. तुम्ही खूप लवकर या एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या रिलेशनशिपवरती दिसेल, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसेल. ठीक आहे. आणि परत एकदा ऑरा क्लिन्झिंग डेली ठेवा, घराची, स्वतःची, मुलांची, मिस्टरांची आपल्या किंवा पार्टनरची. ठीक आहे. एनर्जीज खूप क्लीन ठेवायची, प्रोटेक्ट ठेवायची आहे. 4 रस्ते 3 रस्ते काळजी घ्यायची आहे. होप की तुम्हाला सगळ्यांना महाकालीचा आणि प्लस टॅरो रिडिंगचा मॅसेज जी काही रिडिंग होती ती 1001% रेझोनेट व्हावी असं नाही म्हणत मी. 50% जरी रेझोनेट झाली असेल तरी खूप आहे. ठीक आहे. त्याच्यातून बेसिक पॉईंट्स उचला आणि त्याची काळजी घ्या. काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नवरात्रीमध्ये जी पण तुम्ही साधना कराल, बेसिक मंत्र म्हणाल किंवा तुम्ही जर फक्त नवरात्रीमध्ये सप्तमी, अष्टमी, नवमीला जर फक्त महाकालीला एक लिंबूचं चढावा दिला तरीही खूप आहे. सो एवढं बेसिक नक्की करा. थँक्यू. राधा राधा.